महत्त्वाचा सामना मैदानावरती चालू होतोय. अर्थातच सामना आपण पाहत आहे. पसुवाई 11 87 गावदेवी वेळे आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना पलक 11 रांजनोली या दोन संघांच्या दरम्यान सामन्याला सुरुवात होतीये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भावेश आणि विजेंद्र हे सलामीचे फलंदाज मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी सज्ज होत आहेत. सलामीची जोडी आणि निश्चितच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतोय. गोलंदाज प्रमोद. पहिलाच बॉल. पहिला चेंडू स्लॉक स्वीपचा अंदाज मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कनेक्शन केलंय. पहिल्या चेंडूला फेकून दिलं डीप बॅकवर्ड केले सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती पहिला वार चौकार. पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार येतोय. 4 धावांच्या मदतीनं या ठिकाणी धावफलकाला सुरुवात झाली आहे. स्कोर कार्ड 4 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल. यावेळेस हा चेंडू समोरच्या दिशेला हलक्या हातानं प्लेस केलं. त्या ठिकाणी फिल्डर आहे कव्हरला. चेंडूला आडवेल फेक करेल तोपर्यंत इथे एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल ते 5 या आकड्यावरती. सलामीचे दोन आघाडीचे फलंदाज मैदानावरती बॅटिंग करत असताना पसुवाई 11 87 गावदेवी वेळे या संघासाठी या ठिकाणी सलामी देत आहेत. सुरुवात दमदार केली आहे. बॅटिंग करत असताना भावेशनं पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला. त्यानंतर या चेंडूवरती सिंगल येते. एकंदरीत आपण पाहिलं तर 5 धाबा बिनबाद. निश्चितच एक चांगली सुरुवात या ठिकाणी देताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडवरती ऑडिटर विजेंद्र उजव्या डाव्या हाताचा फलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. फॉर्ममध्ये असणारा खेळाडू हलक्या हातानं त्या ठिकाणी समोरच्या दिशेला प्लेस केलं. सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल धावफलकावरती ॲड करतील. स्कोर कार्ड 6 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. गोलंदाजी मार्कवरनं प्रमोदला आपण पाहत आहे. अतिशय चांगली लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं वेळे आणि दुसऱ्या बाजूनं रांजनोली असा हा सामना मैदानावरती. अतिशय दर्जेदार स्पर्धा आहे आणि हा सामना सुद्धा रोमहर्षक पाहायला मिळेल. बॅटची एज शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडूला पकडत असताना पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारे घाई गडबड नाही आणि या दरम्यान आपण पाहाल तर एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. पुन्हा एकदा एकेरी धावेचं योगदान येईल. धावफलकावरती जोडलं जाईल. षटक पहिलं. निश्चितच सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या षटकाची जिम्मेदारी गोलंदाजी मार्कवरनं प्रमोद पहिल्या षटकासाठी या ठिकाणी सुरुवात केली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहताय प्रमोद. नेक्स्ट बॉल. स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँडेड विजेंद्र. इथं हा चेंडू ओव्हर पिच एक्स्ट्रा खबरला बीट केलाय. फटका चांगला पाहायला मिळाला. जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आलाय आणि निश्चितच नावाला साजेसा खेळ या ठिकाणी दाखवतोय. इथं पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट. चौकार आला त्यानंतर लगेचच हलक्या हातानं प्लेस केलं. त्या ठिकाणी टॅप करतोय. एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. निश्चितच पहिल्या षटकामध्ये आपण पाहाल तर संयमी आणि शांत अभ्यासपूर्ण सुरुवात सलामीच्या जोडीनं दिली आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन भावेश आणि विजेंद्र जोडी नंबर 1 इवन जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. बॅटिंग करत असताना पसुवाई 11 70-80 गावदेवी वेहळे या संघासाठी सुरुवात दिली आहे. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती 12 धावा.
वरण आपण या ठिकाणी करतो आहोत. षटक क्रमांक पहिलं संपलेलं आहे. धावफलकावरती आपण पाहताय 12 धावा जोडल्या. सलामीची जोडी बॅटिंग करत असताना भावेश आणि विजेंद्र या दोन फलंदाजांनी सुरुवात केली. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, शांत संयमी आणि अगदी अतिशय अभ्यासपूर्ण सुरुवात या ठिकाणी देताना पाहायला मिळाले. लेफ्टी रायटी जोडी आहे. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन विजेंद्रला आपण पाहताय. निश्चितच टेनिस क्रिकेटचा एक जानदार आणि लाजवाब खेळाडू विजेंद्र. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल अतिशय चांगल्या पद्धतीनं गुडलेन स्पॉटवरती पिच केलं आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये स्वाधीन होत असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी दीपकच्या खांद्यावरती दिली आहे. गोलंदाजी दीपकच्या हातामध्ये. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला डॉट. त्यानंतर यावेळेस पिचिटचा अस्त्र काढलंय. परफेक्ट मिडल केलंय. सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समन विजेंद्रच्या बॅटमधनं आल्या 4 धावा. चौकार येतोय. 4 धावा इथं धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 16 वरती. 16. षटक क्रमांक दुसरं चालू झाले. पहिला डॉट, त्यानंतर चौकार. चांगलं बॅटल पाहायला मिळेल. विकेट आली आहे. चौकारानंतर लगेच उत्तर दिलंय दीपकनं. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. विजेंद्रला माघारी पाठवलंय. बिग विकेट. फलंदाज विजेंद्रला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. धावफलक आपण पाहाल तर निश्चितच पोहोचलंय ते 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं संपलं त्यावेळेला 12 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 2ला सुरुवात केली दीपकनं. पहिला डॉट, त्यानंतर चौकार. पहिल्या चेंडूवरती बाजी मिळाली दीपकला. त्यानंतर विजेंद्रनं कमबॅक केलं आणि पुन्हा एकदा दीपकनं या ठिकाणी विकेट अर्जित केली आहे. फलंदाज विजेंद्रला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती विराज येतोय. विराज पाटील. षटक क्रमांक 2चा या ठिकाणी खेळ चालू आहे. स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँडेड फलंदाज, अजून एक लेफ्टी बॅट्समन विराज पाटीलला मैदानात पाठवलंय. गोलंदाज दीपक. दीपकचा हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू हवेत झेल टिपण्यासाठी धावतायत, मात्र या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. या ठिकाणी सन्माननीय हेमंत गजानन चतुरे, नगरसेवक बदलापूर नगर परिषद, मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी साहेबांना विनंती करतोय आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मान्यवर हेमंतजी चतुरे. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी मागणी सोपवलेली आहे. चेक करायचं आहे. रनआउटसाठी या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपवलेली आहे. चेक केलं जाईल. मान्यवर हेमंतजी चतुरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आयोजकांच्या विनंतीस मान देऊन मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी आपण चेक करतोय. एनकिकच्या वाहिनीच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी कव्हर केला जातोय. स्पर्धा आपण पाहताय कांताराजा मित्रमंडळ आयोजित अंपायर सॉफ्ट सिग्नल काय आहे? सॉफ्ट सिग्नल आम्हाला कळवा. आउट आहे.
सॉफ्ट सिग्नल आउट आहे या ठिकाणी. टेक्निकल इश्यू असल्या कारणानं प्रॉपर निर्णय देणं शक्य होत नाहीये. सॉफ्ट सिग्नल जो असणार आहे तो या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल आणि या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा झटका बॅटिंग करणाऱ्या टीम गावदेवी वेळे या टीमला फलंदाज होतोय बाद. निश्चितच विकेट आलेली आहे. मंचावरती हेमंत दादा चतुरे युवा नगरसेवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेष कार्य साहेबांचं आपल्याला या बदलापूर नगरीमध्ये पाहायला मिळत आहे. लाडके नगरसेवक हेमंत दादा चतुरे आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. या ठिकाणी विकेट आलेली आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. लागलेला हा झटका वेळे या टीमला. फलंदाज खेळतोय त्या ठिकाणी कव्हरला खेळलाय. पुन्हा एकदा एक संधी आली होती. थ्रो खराब आणि बॅकअप नव्हतं. या अनुषंगानं दुसऱ्या धाबेसाठी सुद्धा रवाना झाले. नजर हाटी दुर्घटना घटी. इथं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा धावफलकावरती इथं जोडल्या जातील. स्कोर कार्डला ऍड केल्या जातील. धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल ते 21 या धावसंख्येवरती. बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती आपण पाहताय पसुवाई 11 70-80 गावदेवी वेळे हा संघ बॅटिंग करतोय. विराज बॅटिंग करत असताना डावखुरे आताचा फलंदाज मैदानावरती स्ट्राईकवरती खेळतोय आणि त्याला साथ देण्यासाठी फलंदाज मैदानावरती भावेश भावेश थळे. इथं हा चेंडू पहा, सॉफ्ट डिस्मिसल पाहायला मिळतंय. मला वाटतं कदाचित फलंदाज या ठिकाणी हिट विकेटच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतोय. लागलेला हा अजून एक झटका बॅटिंग करणाऱ्या गावदेवी वेळे या टीमला माघार. एकोणावीस धावा बॅटिंग करत असताना संघ अडचणीत सापडत असताना पाहायला मिळतोय. पसुवाई 11 70-80 गावदेवी वेहळे हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय आणि समोरून आपण पाहत आहे पलक 11 राजनोली या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा थरार. अर्थातच बदलापूर नगरीमध्ये आपण आहोत. मयूरजी पिसेकर प्रतीकजी पिसेकर यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही क्रीडा नगरी अर्थातच जगन्नाथ क्रीडा संकुल आणि या ऐतिहासिक नगरीमध्ये ऐतिहासिक क्रीडा संकुलावरती चाललेली मॅच. व्हाईट बॉलसाठी चेक करायचं आहे. ओके, बॅट्समन रिव्ह्यू, अंपायर रिव्ह्यू चेक करायचं आहे. व्हाईट बॉल, येस, अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. पंचांचा डिसिजन व्हाईट बॉल आहे. पंचांचा डिसिजन व्हाईट बॉल आहे या ठिकाणी लक्षात घ्या.
निश्चितच पंचांचा इशारा वाईट बॉल आला होता. त्यानंतर या चेंडूवरती विकेट अर्जित केली आहे आणि अडचणी वाढ होत असताना बॅटिंग करणाऱ्या टीम पसुवाई 11-87 गावदेवी वेळ या टीमला 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. यापुढील सामना असणार आहे खंबाळपाडा विपक्ष पोगाव. दोन्ही संघांची कर्णधार आपण सूचना लक्षात घ्या. खंबाळपाडा विपक्ष पोगाव असा सामना असणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये तयार राहायचे. टॉस केला जाईल. इथं झटका लागलाय आणि पुढील सामना हा 4 षटकांचा असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन लक्षात घ्या. खंबाळपाडा आणि पोगाव दोन्ही संघाचे कर्णधार आपण तयार राहायचे. षटक क्रमांक दुसरं संपलेला आहे. 2 षटकांच्या अंतिम धावफलकावरती या ठिकाणी 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरा फलंदाज माघारी परतत असताना पाहायला मिळाला. चौथा फलंदाज या ठिकाणी माघारी परतत असताना पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा या ठिकाणी विकेट आली आणि संकटात वाढ झाली आहे. पसुवाई 11-87 गावदेवी विहेळे या संघाच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे. षटक क्रमांक 3ला या ठिकाणी सुरुवात होईल. 5 षटकांची मॅच आहे. 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकांमध्ये बनवल्यात त्या या 20 धावा गावदेवी विहेळे या संघानं. तिसऱ्या षटकाला सुरुवात. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज विनीत येतोय. विनीत भगतचा पहिला चेंडू बॅट फिरवली मात्र व्यवस्थित बॅटवरती आला नाही. डायरेक्ट हिट झालंय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. पहिल्या धावेसाठी धावत होते आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट झाल्यानंतर आउट आहे की नाही हे आपल्याला चेक करायचंय. थर्ड अंपायर डिसिजन आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. आणि फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात अजून एक झटका मिळालाय. वेळे संघ संकटात सापडलाय. 1 मोर विकेट डाऊन. माघारी परततोय. तब्बल अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला जात असताना पसुवाई 11-87 गावदेवी विहेळे या संघाला लागलेला हा 5वा झटका बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. संकटात सापडलेत मेन इन रेड गावदेवी विहेळे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज अनिकेत आलाय. हलक्या हातानं त्या ठिकाणी स्टिअर करतोय. सिंगल एक धाव कंप्लीट करतायत. कव्हरला चेंडूला गॅदर केलं जाईल. एका धाबीची मदत येईल. धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकत असताना आपण पाहताय जाऊन पोहोचलं ते 21 या धावसंख्येवरती. 21 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी आपण पाहत आहे. बॅटिंग करत असताना अनिकेत आणि भावेश स्थळे या 2 फलंदाजांच्या वरती फार मोठी जिम्मेदारी. तिसरं षटक मार्गस्थ असताना प्रचंड वेगवान बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. रजनी क्रिकेटचा हा थरार. रात्रीचा प्रहर आहे. निश्चितच वेगवान गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी आपण पाहत आहे. रात्रीच्या समयी अतिशय वेगवान मारा. फलंदाजाला कुठल्याही प्रकारचा अंदाज नाही. डॉट येतोय. भावेश स्थळे भिवंडी क्रिकेटचं एक मोठं नाव आहे. जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती. जबाबदारी स्वीकारायची आहे. नावाला साजेसा खेळ या ठिकाणी साध्य करावा लागेल. मात्र गोलंदाज आग ओकत असताना कुठल्याही प्रकारची संधी देत नाही. विनीतनं टिपलेला अजून एक गडी. फलंदाज भावेश स्थळे. फलंदाज परतलाय.
उतरला खरा. सुरुवात चांगली झाली होती. 12 धावा या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये वसूल केल्या होत्या. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू असताना आपण पाहत आहे संकट वाढलंय. 6वा गडी तंबूच्या आश्रयाला. स्कोअर कार्डवरती आहेत 21 धावा. फलंदाजी करतायत वेळे. समोरून आक्रमक तुफान मारा करत असताना पलक 11 राजनोली हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. गोलंदाज विनीतच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे आणि ही जबाबदारी त्यानं लिलया पार केली आहे. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय. निश्चितच अडचणीमध्ये वाढ करत असताना समोरच्या संघाच्या अचूक टप्प्यावरती भेदक मारा. नवीन फलंदाज मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी आलाय. अनिकेत मुकादम आलाय. फुलटो चेंडू समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची आउटसाईड एज लागली आणि त्या ठिकाणी चेंडू अडवला जाईल पॉईंटच्या दिशेनं. तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल. धावफलकावरती ॲड केली जाईल. एका धावेसाठी या ठिकाणी संघर्ष फार मोठा वाढला आहे. एका धावेसाठी कष्ट करावे लागत आहेत. जिद्द चिकाटी दाखवावी लागेल. आई गावदेवी वेहळे हा संघ म्हटला म्हणजे संघर्ष आणि ताकदीसाठी ओळखला जातो. 5 षटकांची मॅच आहे. 40 ते 45 धावा जरी इथं झाल्या तर निश्चितच मोठी फाईट पाहायला मिळेल. या ठिकाणी बॅटची एज होती. विकेटच्या मागे चेंडूला गॅदर करत असताना चूक केली आणि इथं एक सिंगल धाव ॲड केली जाते. विकेट घेण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र कॅच ड्रॉप आणि त्यानंतर आलेली एक सिंगल धाव. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 23 वरती. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 जे या ठिकाणी चालू होतं ते संपलेलं आहे. 3 षटकांची सांगता स्कोर कार्डवरती आहेत 23 धावा. गती पाहायला मिळाली. बॅट फिरवली, मात्र बॅट आणि चेंडूवरती कुठल्याही प्रकारचा संपर्क पाहायला मिळाला नाही. निर्धाव येतोय. कुठल्याही प्रकारे धावा येत नाहीये. डॉट बॉल. पहिलाच डॉट. एका धावेसाठी फार मोठी संघर्षाची या ठिकाणी तयारी पाहायला मिळतीये. इथे चेंडू पाहिला जाईल. चुकीच्या पद्धतीनं टाकला आहे. विकेटच्या मागे चेंडू अडवत असताना चूक केली. 1+1 अशा 2 धावा. व्हाईट बॉल आणि त्यानंतर एक बाईची अशा पद्धतीनं 2 धावा येतील. धावफलकाला ॲड केल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकण्यास मदत होईल. संजीवनी मिळालेली आहे. धावफलक पुढे सरकलं ते 25 वरती.
आउट. पंचांचा डिसिजन वाईट बॉल होता आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात विकेट आलेली आहे. ओके. व्हाईट बॉलची एक धाव येईल, धावफलकावरती सोडली जाईल. त्यानंतर रनआउटची एक विकेट या ठिकाणी ॲड केली जाईल. फलंदाज माघारी परततोय. अजून एक झटका बसलाय बॅटिंग करणाऱ्या वेळे या टीमला. 7वा फलंदाज माघारी परतत असताना स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक चालू असताना हे चौथं सामना आपण पाहत आहे. पसुआई 11-87 गावदेवी वेहळे आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना संघ पलक 11 राजनोली या दोन संघांच्या दरम्यान हा सामना या ठिकाणी चालू आहे. चौथ्या षटकामध्ये आपण आहोत. धावफलकावरती 26 धावा. संघर्षाची निश्चितच पार्श्वभूमी असणारा हा सामना. संघर्ष मोठा चालू आहे. संघर्ष मोठा करावा लागेल. गावदेवी वेहळे या संघाला मॅचमध्ये यायचं असेल तर या उर्वरित चेंडूंवरती हल्लाबोल करावा लागेल. चौथ्या षटकात आपण आहोत. गोलंदाज तयार होतोय. विवेक. विवेकचा पुढचा चेंडू समोर खेळलाय. जबरदस्त टायमिंग. सरळ स्ट्रेट ॲज एरो. सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद केलाय. षटकार. पार्श्वभूमी या संघाला आहे. मी मगाशीच म्हटलं, गावदेवी वेहळे हा संघ म्हटला म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत मॅच सोडणार नाही. इथं षटकार ठोकलाय. सुरुवात दमदार केली आहे. बॅटिंगला आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये सर्वेशनं षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्डला पुढे सरकवलं. 32 या आकड्यावरती 5 षटकांची मॅच आहे. षटक क्रमांक चालू असताना चौथं. 40 ते 50 धावा जर इथं झाल्या तर मोठी फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सर्वेश ऑन स्ट्राईक. इथं स्लो बर्बन, फुलर लेंथ, गती परिवर्तन निश्चितच चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पाहायला मिळालं. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना पाहायला मिळतोय. डॉट येतोय. अतिशय सुंदर चेंडू गोलंदाजी करत असताना इथं पाहायला मिळाला. विवेक राईट मोर द विकेट. इथं हा फसलेला फटका झेलसाठी संधी आली आहे. निश्चितच नो मॅच लँडमध्ये चेंडू ड्रॉप होतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावले आणि या 2 धावा कंप्लीट झाल्या. इथं चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. 2 धावा आल्या. त्यानंतर हा निर्धाव येतोय. सुंदर गोलंदाजी. डॉट येतोय. गोलंदाज विवेक गोलंदाजी करत असताना इथं पहा अपील केली आहे. बॅटची एज. आउट स्विंगिंग डिलिव्हरी आणि विकेटच्या मागे एक सुंदर झेल. फलंदाज माघारी परतत असताना 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. विकेट आलेली आहे. फलंदाज माघारी परतत असताना बॅटिंग करत असताना गावदेवी वेहळे या संघाला अजून एक झटका लागलाय. फलंदाजी चांगली करत होता. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर एक चांगली संघर्षाची या ठिकाणी सुरुवात केली होती, मात्र त्याला माघारी पाठवलंय. फलंदाज सर्वेश बाद झालाय. 8 धावांचं योगदान त्यानं दिलं. धावफलकावरती एकंदरीत 34 धावा. षटक क्रमांक चालू असताना हे चौथ्या षटकामध्ये आपण आहोत. धावफलकावरती आहेत 34 धावा. बॅटिंग करत असताना सर्वेश माघारी परतला. 4 षटकांच्या अंती स्कोर कार्डवरती 34 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5व्या षटकाला सुरुवात होईल. शेवटचा अंतिम षटक. या षटकामध्ये निश्चितच किती धावा जमतील ह्या संघर्षाची निश्चितच तयारी करतील. शेवटच्या अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल.
पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने टाकलाय, डॉट येतोय. सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. धावफलकावरती पहिला डॉट येतोय. गोलंदाज विनीत आलाय गोलंदाजी मार्कवरती. बॅटिंग करत असताना बॅट्समन मैदानावरती अनिकेत, स्ट्राईकवरती अनिकेत. इथं मोठी अपील, लाऊड अपील करतायत. पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळाली. डॉट येतोय, सलगचा दुसरा निर्धाव. काय गोलंदाजी केली जाते. चांगल्या टप्प्यावरती अचूक मारा या ठिकाणी करत असताना संघासाठी चांगली दर्जेदार गोलंदाजी या ठिकाणी पेश करतायत. सुंदर मारा, डॉट येतोय, सलगचा दुसरा. यापुढील मॅच असणार आहे खंबाळपाडा आणि पोगाव दोन्ही संघाचे. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. जबरदस्त पॉवरफुल धमाका यासाठी वाट पाहत होता आणि मैदानामध्ये आग लावली अनिकेतनं. सरळ चेंडू भिरकावला सीमारेषेच्या बाहेर, षटकार. इथं हा चेंडू चेक केला जाईल. लेगस्टमच्या बाहेरून व्हाईट बॉलचा इशारा. अवांतरची धाव येते धावफलकावरती 41 धावा. आज निश्चितच या मॅचमध्ये रंगतता पाहायला मिळेल, कारण एक चांगल्या दर्जाचा गोलंदाजी अटॅक पसुआई 11-70-80 गावदेवी विहेळे या संघाकडे सुद्धा आहे. शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. गोलंदाज गोलंदाजी करतोय विनीत. इथं सुद्धा चेक केला जाईल. हा सुद्धा वाईट बॉल. अवांतरची अजून एक धाव येईल. खंबाळपाडा आणि पोगाव दोन्ही संघाचे कर्णधार आपण तयार राहायचे. यानंतर टॉस केला जाईल. आयोजन कमिटीची ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. अतिशय दर्जेदार सामना मैदानावरती पेश होत असताना स्कोर कार्ड 42 या आकड्यावरती शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण आहोत. गोलंदाज गोलंदाजी करतोय विनीत. स्ट्राईक एंडवरती अनिकेत आक्रमक भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. इथं हा फुलटो चेंडू आहे, खेळलाय. ताकद किती आहे फटक्यामध्ये पाहिलं जाईल. फिल्डर त्या ठिकाणी वाट पाहतोय. चेंडूची वाट पाहिली जाईल. पकडून फेक करेल तोपर्यंत इथं 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धावा इथं येतील. स्कोर कार्डवरती ऍड केल्या जातील. धावफलक पुढे सरकेल. ते जाऊन पोहोचलं 44 या आकड्यावरती. 44 ऑन द बोर्ड. 44 धावा फायटिंग टोटलकडे वाटचाल करतायत. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करतायत. संघर्षासाठी पार्श्वभूमी या ठिकाणी तयार करतायत. अनिकेत मुकादम मैदानाच्या आतमध्ये. इथं शॉर्ट पिच चेंडू पुल करतोय. चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडूला पकडून फेकेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावांचं योगदान देतोय. शेवटच्या षटकामध्ये धावा येत आहेत आणि या धावा येणं गरजेचं होतं. त्या धावा जमणं गरजेचं होतं आणि अशा पद्धतीने आपण पाहाल तर पुन्हा एकदा 2 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचेल ते 46 या आकड्यावरती. 46 धावा या ठिकाणी जमवत आहेत. शेवटच्या षटकात आपण आहोत. गोलंदाज विनीत गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडवरती अनिकेत किल्ला लढवतोय. निश्चितच लढवय्यासारखा मैदानात लढलाय. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा वार केलाय. सिंगल कंप्लीट स्क्वेअर लेग बाउंड्रीवरती त्या ठिकाणी पकडेल फेकेल तोपर्यंत दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात या ठिकाणी फलंदाज माघारी परतेल. इथं विकेट अर्जित होईल कदाचित आणि एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. षटक संपलंय 5वं आणि या 5 षटकांच्या अंती धावफलकावरती आपण पाहाल तर जमवल्यात त्या 47 धावा. फायटिंग टोटल उभं केलंय आणि 48 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. निश्चितच आज समालोचन कक्षामधून आम्हाला साथ देत आहेत MD RS आणि RC अर्थातच MD महेशजी धुळे सर, बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष. RC अर्थातच राहुलजी चव्हाण सर, उपाध्यक्ष बदलापूर समालोचक समिती. आणि RS रोशनजी संते सर. कल्याण डोंबिवलीचा दमदार आवाज आपल्यासोबत जोडला जातोय. षटक क्रमांक 5 या ठिकाणी संपलंय. 5 षटकांचा अंत झालाय. धावफलकावरती जोडल्यात त्या 47 धावा आणि 48 धावांचं लक्ष ठेवलंय. बॅटिंग करत असताना समोर पाहायला मिळेल पलक 11 राजनोली.
आपण पाहिला या ठिकाणी बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती पसुवाई 11-70 गावदेवी वेळे या संघानं जमवल्या 47 धावा आणि 48 धावांचं लक्ष ठेवलंय. बनवाव्या लागतील मैदानावरती बॅटिंग करत असताना पलक 11 राजरोली या टीमला. हा धावफलक पार केला जाईल का, स्कोअर चेस केला जाईल का, फायटिंग टोटल अर्थातच मॅजिक फिगर गाठली जाईल का, 48 धाबांची बॅटिंग करत असताना टीम पलक 11 रांजोली संघ जिंकेल का की परास्त करतील मैदानाच्या आतमध्ये वेळे या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच मोठा मुकाबला मैदानावरती पेश होईल आणि निश्चितच या क्रीडा नगरीवरती चाललेल्या या संपूर्ण रणसंग्रामाचं विवरण करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन करूया. मी थांबतोय, आपण थांबू नका, पाहत राहा जाणता राजा चषक 2025चा हा थरार आणि समालोचन कक्षामधून आवाज ऐकायला मिळेल. बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष व्हॉइस ऑफ जोवेली बदलापूर नगरीची मुलक मैदानी तोफ या ठिकाणी धडकेल. आमचे मार्गदर्शक महेशजी धुळे सर यांना आपण ऐकूयात. धन्यवाद, थँक्यू सो मच. फील्ड फर्स्ट. ओके, धन्यवाद सोमनाथ चिकाडे सर. 47 धाबा या ठिकाणी बनवण्यात आले आणि 48 धाबांचं लक्ष्य. एक मोठी मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. एका बाजूला पसवाई 11-70 गावदेवी वेले आणि दुसऱ्या बाजूला पलक 11 रांजनोली हा संघ तुम्ही पाहतायत. हो, या दरम्यान 48 धाबांचं टार्गेट असताना सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. थोडंसं फंबल क्रिकेट आणि आता धाबा लगेचच मिळाल्या दोन. त्याचा फायदा उचलला आपण पाहतोय. सलामीला येत असताना भावेश आणि प्रमोद, जो मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज आहे. भावेश नॉन स्ट्राईक एंडला प्रमोद आणि प्रमोद स्ट्राईक एंडला आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला भावेश आहेत. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती बॉबी. डिसिजन पेंडिंग आहे खंबालपाडा संघाचा. अजूनही डिसिजन येणं बाकी आहे. पोगाव टीम लक्षात असू द्या, डिसिजन पेंडिंग आहे. कदाचित आम्हाला वाटलं की या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारले, परंतु हा डिसिजन पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे. भावेश आणि प्रमोद ही सलामीची जोडी मैदानावरती आहे.
षटक क्रमांक पहिलं आपण पाहतोय 48 धाबांचं लक्ष्य. त्याच दरम्यान RCC पेठ हा संघ सुद्धा दाखल झाला. क्लीन बॉल, फलंदाज होईल बाद. धक्का पहिला लागेल. बॅटिंग करत असताना पलक 11 रांजनोली संघाला फलंदाज बाद. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहिलं तर भावेश बाद झाला क्लीन बोल्डच्या स्वरूपात. RCC पेठ संघ दाखल झाला आणि त्या संघाचे मेंटॉर विवेक जोशी यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती आपण या आपलं स्वागत आहे. पंचावरती विवेकजी जोशी यांना विनंती करायला आपण याचं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर पहिलं चालू आहे. गोलंदाज बॉबीच्या माध्यमातून एक षटक हाताळलं जातं आणि 48 धावांचं लक्ष असताना सुरुवात अत्यंत अप्रतिम पाहायला मिळाली आहे. समोरच्या दिशेने तुम्हाला पाहायला मिळेल बिटबट्टी एंड कडून षटक आहे. सेकंडला फलंदाज न्यू बॅटर राहुल. त्याच दरम्यान आपण पाहिलं तर अत्यंत सुंदर चेंडू टाकण्यात आलेला आहे. संघाची धाबा संख्या फलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त केवळ 3 धाबा आहेत. त्याच दरम्यान ओरिजिनल नारायण ढाबा चे मालक अर्थातच हर्षल बाळाराम भगत यांच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा येतात. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. बदलापूर कर्जत हायवे एंडला टच असणारं अगदी आपण पाहतोय चामटोली गावानजीक एक उत्तम ढाबा आहे. अर्थातच नारायण ढाबा. अग्री पद्धतीचं रुचकर जेवण आणि त्याचे मालक या ठिकाणी हर्षल भगत यांच्या वतीनं शुभेच्छा येतात. स्वागत आहे आपलं. शेवटचे 2 चेंडू आपण पाहिले. डॉट आले त्यानंतर फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला बॉल चालला आणि आता एकच धाव मिळणार आहे. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. अगदी दोन्ही संघ आपण पाहिले तर एकाच विभागातूनच राजनोली संघ, दुसऱ्या बाजूला बेहेले संघ आपण पाहतोय आणि या 2 संघांदरम्यान चालू असलेली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पलक 11 राजनोली हा संघ आपण पाहतोय. बाळूदादा बोराडे पुरस्कृत हा संघ. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकामध्ये धाव फलकामध्ये आहेत 1 बाद 3. त्या दरम्यान सन्माननीय प्रतीकदादा पिसेकर यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्यांच्या मालकी हक्काचं क्रीडांगण आहे सन्माननीय मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर. अगदी आपण पाहिलं तर त्यांच्याच वडिलांच्या नावानं या क्रीडांगणाचं नामकरण करण्यात आलेलं आहे. स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल तुम्ही पाहतायत. ऐतिहासिक क्रीडानगरी आणि या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा महासंग्राम. प्रतीकदादा पिसेकरांचं मनपूर्वक स्वागत. वडिलांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी काहीतरी आठवण म्हणून अगदी आपण पाहतो या क्रीडांगणाला बाबांच्या नावानं या ठिकाणी आपण पाहतोय क्रीडांगण आहे. धावसंख्या फलकावरती 4. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आणि 48 लक्ष असल्या कारणास्तव आता या मॅचचं इक्वेशन शिल्लक आहे 24 बॉल आणि आता 44 धावांची गरज. 24 बॉल 44 धावा 44 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स. हे इक्वेशन या मॅचचं तुम्हाला पाहायला मिळेल. दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली ही स्पर्धा पाहायला मिळते. जाणता राजा क्रीडा मंडळ बदलापूर गाव आयोजित
जाणता राजा चषक 2025 शानदार पर्व आहे, रुबाबदार पर्व आपण पाहतोय. अगदी आज चौथ्या दिवस आणि चौथ्या रात्रीमध्ये आपण आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकामध्ये 4 आलेत. गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत. स्ट्राईक एंडला फलंदाज राहुल. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल प्रमोद. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकामध्ये 4. लगेच सामना चालू करा, कारण अगदी आपण पाहतो त्या ठिकाणी खेळपट्टीची थोडीशी डागडुजी करण्यात आलेली आहे आणि पहिला चेंडू किती वेगवान रीतीने या ठिकाणी टाकण्यात आलाय. गोलंदाज अनिकेतला पाचारण करण्यात आलाय. षटक क्रमांक 2 मधून बदलापूर गावाच्या एंडकडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. तुमचे ऑफिशियल स्कोरर उमेश सोनकर आम्हाला माहिती देतात की धावा धावफलकामध्ये 4 आहेत आणि ती धावसंख्या स्थिरावली आहे. हो, अगोदरच खेळलेत. अर्ली बॅट स्विंग आपण पाहतोय. धावा धावफलकामध्ये स्थिर आहेत. चेंडू सलग 2 डॉट आलेत आणि आता पलक 11 राजदोळी संघ मित्रमंडळ या मॅच मध्ये अडचणीत सापडले की काय असंच म्हणावं लागेल. पहिली विकेट्स बाद झाली. फलंदाज भावेश माघारी परतला स्वस्तामध्ये आणि आता जिम्मेदारी आली प्रमोद आणि राहुल वरती या मॅचची. 2 चेंडू डॉट टाकण्यात आलेत. ओ बॅटची कडा, मागे चालला बॉल. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक सज्ज उपस्थित. डायरेक्ट हिट करण्यात आले. स्ट्रॉंग अपील होतीये आणि ऑनफिल्ड अंपायर ऍज इट इज OUT. फलंदाज बाद. सन्माननीय मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांच्या वतीने जी स्पर्धा होत असते स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक मयूर ग्रुप आयोजित ती स्पर्धा आपण याच क्रीडानगरीमध्ये पाहतो आणि त्या स्पर्धेचं हे शीर्षक गीत. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये फक्त आणि फक्त केवळ 4च धावा आहेत. एकही धाव मिळाली नाही आहे. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा गोलंदाज बॉबीने खर्च केलेले आहेत ना त्याच धावा, परंतु अनिकेत काय कंजूस गोलंदाजी करतायत या मॅचमध्ये. 48 लक्ष होतं. नेट टू नेट फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. एकाच तालुक्याला बिलॉंग करणारे 2 संघ आहेत आणि आता मात्र फक्त या ठिकाणी आपण पाहिले तर स्पर्धा वेगळी आहे आणि हे शहर हे ठिकाण सुद्धा वेगळं आहे दोन्ही संघांसाठी. हो, या दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटची कडा मागे चाललाय. संपर्क व्यवस्थित होत नाही आहे. अगदी आपण पाहतोय या फटका खेळण्यासाठी या ठिकाणी भरपूर ताकदीचे फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूला पलक 11 जयहरी रांजनोली संघ आहे आणि 48 धावांचा पाठलाग चालू आहे. परंतु संत वाहते इंद्राणी या पद्धतीची बॅटिंग सध्या तरी मैदानावरती होती आहे. 5 धावा आहेत. चांगली गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक या मॅच मध्ये केलं जाईल. शांत सुरुवात, संयमी सुरुवात आहे. ओ, कवाच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करायचा होता. फलंदाज होईल बाद. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी जाळ्यामध्ये अडकलाय आणि झेल बादच्या रूपानं लागणारा धक्का क्रमांक 3 टीम जयहरी पलक 11 रांजनोली संघाला फलंदाज बाद. फलकामध्ये 3 विकेट्स या ठिकाणी गमावल्यात. लवकर आपण पाहिलं तर कारण या ठिकाणी कोणताच खेळाडू जिम्मेदारी या डाबाची घेऊ शकला नाही आहे.
लवकरात लवकर स्वास्थ्यामध्ये बाद झालेले आहेत फलंदाज जय हरी पलक 11 रांजणोली संघाचे. हो या ठिकाणी पुन्हा एकदा असेल पॉइंटला आपण पाहतोय फटका खेळण्यासाठी भाग पाडलं. जो फलंदाज मैदानाच्या मध्ये आला नव्याने दाखल झाला त्याला लगेच माघारी परतावा लागेल. एस इट इज OUT 1 मोर विकेट डाऊन फलंदाज बाद. आता 43 धाबांची गरज. या सरबड आपण पाहिलं तर आमच्या मुख्य मंचावरून या संपूर्ण स्पर्धेचे लाडके आयोजक सन्मान्य सागरजी देशमुख साहेब या माचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या समवेत कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक सन्माननीय हेमंतजी गजानन चतुरे साहेब सुद्धा या माचा आनंद घेतात. विशालजी राऊत असतील सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू आणि लगेच जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. एका बाजूला भिवंडी तालुक्यातील हे दोन संघ खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. काय जबरदस्त क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. बहिले आणि रांजणोली या दोन गावांमध्ये या दोन संघांदरम्यान ही चुरस तुम्हाला पाहायला मिळते. 18 बॉल आणि 43 धाबांची गरज. सन्मान आदित्य चतुरे यांच्या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं मनपूर्वक स्वागत. अठरा बॉल 43 धाबांची गरज या मॅच मध्ये. चला सामना थोडासा स्पीडअप करा. गोलंदाज सज्जत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ स्विच इट. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कदाचित आपण पाहतोय एकही चेंडू बाहेर न जाऊ देण्याचा संकल्प हाती घेतलेला फिल्डिंग करणाऱ्या टीमने या मॅच मध्ये. बेहळे संघ आपण पाहतो काय जबरदस्त कामगिरी केली आहे. पहिल्या सत्रामध्ये 47 धाबा त्यांच्या वतीने बनवण्यात आल्या आणि 48चं लक्ष असताना अद्यापर्यंत एकही चौकार नाही एकही षटकार नाही आहे. रांजणोली संघ आपण पाहतोय पूर्णपणे सध्या तरी बॅकफुट वरती आहे. 17 बॉल 42चं इक्वेशन ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल. ओ या दरम्यान बिगिट करण्याचा प्रयत्न. जणू काही गोपनी सारखी बॅट फिरवली आहे. ड्रिल करून दाखवतात संपर्क नाही आहे आणि ते डॉट बॉल. एक डॉट बॉल. कदाचित या ठिकाणी पलक 11 जारी रांजणोली संघाची डोकेदुखी वाढवेल. 16 बॉल आता 42 धावसंख्येचं इक्वेशन या मॅच मध्ये. दोन ऑफिशियल सज्जत निरंजन सावंत सर आणि अजित पुत्रन सर. आज या रात्रीमध्ये राजेश भुईर सर फ्रॉम मालेगाव हे सुद्धा जॉईन होत आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. जणू काही गवताच्या गालीच्याला आग लावत बॉल चाललाय सीमा पार. बळतील धावा 4. चौकाराला या डाबातील पहिला चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. म्हटलं जातं ना क्रिकेट हा खेळ नुसता ताकदीचा नाही तर तो युक्तीने सुद्धा खेळला जातो. म्हणून आम्ही नेहमी म्हणत असतो ट्रिक इज बेटर दॅन स्ट्रेंथ. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. 15 बॉल आणि आता 38 धाबांची गरज. कदाचित या सामन्याला टर्न इथून करावा लागेल. चांगले मोठमोठे फटके जर आले चौकार षटकार तर सामन्यामध्ये बदल होऊ शकतो. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटची धाव बनत नाही जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत सांगणं कठीण आहे की कोणता संघ या मॅच मध्ये जिंकू शकतो. 18 बॉल आणि आता 38 धाबांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉबी. त्याच्या बरोदात आलाय या डाबातील पहिला चौकार. बाळूशेठ बोराडे
हे सुद्धा मास आनंद घेतात जे पॅकर्स आहेत. हो पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता या ठिकाणी आपण पाहिलं तर हा डॉट बॉल आलेला आहे. वारंवार या ठिकाणी आपण पाहतो दुधारी अस्त्र बाहेर काढलं जात आहे. मागच्या बॉलवरती चौकार आला, परंतु आता इथे काहीच मिळणार नाहीये. डॉट बॉल, धाबसंख्या स्थिर आहे. बाळूशेठ बोराडे, पलक 11 जारी रांजनोली संघाचे पुरस्कार आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. 14 बॉल आणि 38 धावांची गरज आहे. लेफ्ट आर्म ओर द विकेट. हो यावेळेस उडवलाय लॉंग ऑफच्या दिशेने, परंतु लांबी कमीच पाहायला मिळते, उंची जास्त होती. आणि आता फलंदाज होईल बाद. चिडिया छिप गई खेत में, आणखीन एक धक्का लागेल. बॅटिंग करत असताना पलक 11 जय हरी रांजनोली संघाला फलंदाज बाद. आपण जर पाहिलं तर 13 बॉल आणि आता 38 धावांची गरज. गोलंदाज आपण पाहतो या चांगली गोलंदाजी करतात. कदाचित आमचे ऑफिशियल स्कोरर या ठिकाणी त्यांच्या सुवर्ण अक्षराने हे धावफलक सजवलं जाते. नुकताच 12th ची एक्झाम देऊन मात्र आमच्या समवेत जॉईंट आहेत रितेश भोपी. त्यांना पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. शेवटचा बॉल तो सुद्धा राहिला आहे गोलंदाजाच्या नावावरती. आणि आता 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकामध्ये संघाची धावत संख्या धावफलकावरती 10 धावा. 12 बॉल 38 धावांची गरज. कुणाल पेनकर यांना तुम्ही पाहतायत. उत्तम दर्जाची जेवणाची व्यवस्था केपी यांच्या वतीनं करण्यात आली आहे. गेली 4 दिवस 4 रात्रीमध्ये आपण पाहतोय रुचकर पद्धतीचं जेवण या ठिकाणी संपूर्ण ऑफिशियल टीमला केपी यांच्या वतीनं देण्यात आलेलं आहे. त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार. गणेश आमचे डीजे ऑपरेटर प्रचंड खुश आहेत, कारण आज त्यांना या ठिकाणी त्यांच्या मनासारखं जेवण मिळालं. कारण कदाचित त्यांची सुद्धा धावपळ होते आणि आज अत्यंत या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं जेवण या ठिकाणी गणेश आणि याच साठी ओळखलं जातो डीजे गणेशला. पण त्यांनी लगेच आम्हाला सुद्धा विचारलं की पाहुणे जेवलेत का. संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. 12 बॉल आणि 38 धावांची गरज या मॅचमध्ये. सामना थोडासा आता कठीण बनत चाललेला आहे. नुकताच आपण पाहिलं तर आमचे विशालदादा राऊत सुद्धा प्रचंड खुश आहेत, कारण जाणता राजा बदलापूर संघाने जो सामना जिंकला ना विशालदादा, सर्व प्रेक्षकांची मनं त्यांनी जिंकलेली आहेत. 1 बॉल 6ची गरज असताना तो मात्र सामना त्यांनी थांबवला एरंजाड संघाच्या विरोधात. 12 चेंडू 38 धावांची गरज. आज तुम्हाला चित्तथरारक सामने पाहायला मिळाले. हो यावेळेस ऑन साइडला उडवलाय फटका. प्रतिमेश क्षेत्ररक्षक जज करतायत. इथे बनतील प्रेक्षक. बॉल चालला फ्लाय होऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत असताना इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. आणि बरोबर 12 वाजायला 1 मिनिट बाकी आहे. या मॅच मध्ये डीजे गणेशने हेच सांगितले आता कोणता संघ 12च्या ठोक्याला घरी जाईल, रांजनोली की वेहेले. परंतु आता षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा वापसी मिळवली आहे टीम पलक 11 जय हरी रांजनोली संघाने. 11 बॉल 32 धावांची गरज. वाडा मॅच जबरदस्त सामना आहे आज. तुम्हाला या क्रीडानगरीमध्ये तुम्हाला असे सातत्याने चांगले चांगले मॅचेस पाहायला मिळणार आहेत. 1 बॉल 1ची गरज असताना तो सामना जिंकला माऊली 11 शील्ड संघाने. 1 बॉल 6ची गरज असताना सामना जिंकला जाणता राजा बदलापूर संघाने. आणि आता या मॅचमध्ये आपण पाहतोय 12 चेंडू 38ची गरज असताना पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाचं भव्य स्वागत करण्यात आले.
11 बॉल 32 धाबांची गरज. आणखीन एक डॉट बॉल. आता येणारे 10 बॉल शिल्लक. 32 धाबांची गरज. संघ अडचणीत जरूर आहे, परंतु या ठिकाणी बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तर ज्याच्या बॅटमधून षटकाराला केतन, त्याला या डावाची जिम्मेदारी घ्यायची आहे. हो, आणखीन एक डॉट बॉल. रियाज मामू सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. राहुल चव्हाण सर सुद्धा चर्चा करतात सामना कोणता जिंकेल. दोन्ही संघ एकाच तालुक्यातील, परंतु रियाज मामू यांच्या समवेत ती चर्चा करतायत, कारण सातत्याने त्यांचा सुद्धा दौरा भिवंडी विभागामध्ये होत असो आणि दोन्ही संघ त्याच विभागातील आहेत. अगदी आपण पाहतो या ठिकाणी 9 बॉल आणि आता 32 धाबांची गरज. एका बाजूला पसुवाई 11 70-80 गावदेवी वेहेले, तर दुसऱ्या बाजूला पलक 11 जयहरी रांजनोली संघ. बाळूशेठ बोराडे यांचा संघ म्हणून रियाज मामू सुद्धा या मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय टक लावून बसलेले आहेत. सामना त्या संघाने जिंकावा अशी त्यांची अपेक्षा आहे, परंतु संघ अडचणीत सापडलाय. 9 बॉल 32 धावांची गरज. फोर द विकेट. ओ, आणखीन एक लोअर फुल टॉस बॉल. अचंबित करणारे चेंडू आहेत. काय गोलंदाजी करतात गोलंदाज आपण पाहतोय. वाखाणण्याजोगी स्पेल. ज्या अनिकेतने मात्र आपण पाहतो या अगोदर सुद्धा प्रभावशाली गोलंदाजी केलेली आहे, तोच अनिकेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. कदाचित 2 अनिकेत आहेत. आमचे स्कोरर सांगतात की 2 अनिकेत नावाचे खेळाडू या संघामध्ये आहेत. एक्सप्लेन आम्ही पहिल्याच गोलंदाजाचं केलं, परंतु हरकत नाही. अनिकेत नावाचे गोलंदाज चांगलीच गोलंदाजी करतात. आणि आता आपण पाहतोय काही चेंडूंचा खेळ बॅलन्स. 8 बॉल 31 धावांची गरज. जाणता राजा चषक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतीये. मग कबड्डीची स्पर्धा सुद्धा सागरजी देशमुख साहेब यांची आपण पाहिली. आणि आता भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. कदाचित हा बॉल रितेश भोपी यांच्या घराजवळून हाणावा लागेल. बॉल सीमा पार. षटकार. स्वर्गीय रोहिदास गौतम देशमुख यांचा पब्लिक किंग बिरजाभाई आणि हारण्या बदलापूर यांची दमदार एंट्री या ठिकाणी उद्या होणार आहे. रॉयल एंट्री, कारण जेव्हा बैलांची रॉयल एंट्री होते खऱ्या अर्थाने नंदी आहेत आणि त्यांची एंट्री या ठिकाणी होणार आहे. त्यांचा विशेष सन्मान आपण करू. गुलालाचा बादशाह बिरजाभाई, त्यांना तुम्ही कान्होरच्या नगरीमध्ये सुद्धा पाहिलं असेल. आणि याही स्पर्धेमध्ये आता त्यांची रॉयल एंट्री उद्या संध्याकाळी ठीक 6 वाजता होणार आहे. या माहिती आम्हाला नुकताच मिळाली आहे. धाबसंख्या दफल कबड्डी आपण पाहतोय 6 ने पुढे चालली आहे. 7 बॉल 25 धावांची गरज. 23 धावा दफल कबड्डी. 48 समीकरण इक्वेशन असताना या मॅचमध्ये टार्गेट असताना 7 बॉल 25 धावा. षटकार तर आलाय. बॅटिंग करत असताना बासमन केतनच्या बॅटमधून या अगोदर 3 चेंडू डॉट टाकले गोलंदाज अनिकेतने आणि त्याच्यावरती हल्ला सुद्धा चढवला जातोय. आणखी एक सेकंड इन अ रो. रॉकेट शॉट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढे एकदा टाटा बाय बाय करत असताना बॉल सीमा पार. आणि आता आणखीन एक धमाकेदार षटकार. एकोणावीस धावा आणि उर्वरित 6 चेंडू मध्ये बनवायचे. 19 हे इक्वेशन शिल्लक आहे. जरी समोर संघ वेळले असेल तरी राजनोली संघ आपण पाहतोय जे बॅटर सांगतायत की जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे भी नहीं. 6 बॉल 19 धावांची गरज. चांगली मॅच. आता प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. जसा सामना प्रेक्षकांना पाहिजे होता विशाल दादा, तसा सामना हा सुद्धा पाहायला मिळेल. जसा 1 बॉल 1 ची गरज, 1 बॉल 6 ची गरज, तसा सामना
आता शेवटपर्यंत या ठिकाणी सोडणार नाहीये जय हरी पलक 11 रांजनोली संघ सुद्धा. चला खेळाडूंना विनंती राहील प्रॅक्टिस आपण थोडीशी बाजूला करा, बाहेर करा, हरकत नाहीये. मॅच चालू आहे मित्रांनो. विनंती राहील पोगाव टीम 6 बॉल 19 धावांची गरज. कदाचित तुमचा बॉल मॅचमध्ये आतमध्ये जाऊ शकतो आणि फिल्डर सुद्धा कन्फ्यूज होतील, त्या कारणास्तव तुमचा खेळ थोडासा थांबवायचा आहे. 6 बॉल 19 ची गरज. सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मी मगाशी सांगितलं आजचा इतिहास या क्रीडानगरीचा असाच आहे की सामने तुम्हाला रफ अँड टफ पाहायला मिळणार आहेत. पैसा वसूल मुकाबला आहे. प्रत्येक मॅच तुम्हाला काटेकी टक्कर पाहायला मिळाली आहे. नेट टू नेट फाईट. 6 बॉल 19 धावांची गरज. शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती टीम वेहेले संघाच्या वतीनं विजेंद्र त्याच्यावरती विश्वास दाखवलाय, पण तो सलामीला जो खेळाडू त्याच्यावरती विश्वास आहे आणि ते पंच सांगतात एससीडीज OUT फलंदाज होईल बाद. परतावा लागणारे बॅट्समन स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतो विवेक. राऊंड विकेट फटका खेळण्यासाठी भाग पाडलं. फलंदाजाला बागे बाद आणि आता हे सेलिब्रेशन टीम वेहेले संघाचं OUT. निरंजन सावंत सर सांगतात एससीडीज फलंदाज असणार या ठिकाणी बाद. एससीडीज गॉन आणि आता 5 बॉलमध्ये 19 धावांची गरज. चांगला सामना आहे. 6 बॉल 19 धावांची गरज. या अगोदरच्या षटकामध्ये 19 धावा बनवल्यात टीम रांजनोली संघाने. मग शेवटच्या षटकामध्ये 19 धावा का होऊ शकत नाही हा प्रश्न आहे सर्वांच्या मनामध्ये. प्रेक्षक सुद्धा या मॅचला एन्जॉय करतात. भरपूर सारे प्रेक्षकांच्या नजरा आता या मॅचकडे लागलेल्या आहेत. 5 बॉल 19 ची गरज. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा मिस्टेक झाली आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज झालाय बाद. परतावा लागणारे ज्याने मात्र विजयाचे स्वप्न दाखवलेत तोच फलंदाज केतन मात्र माघारी परतेल. काही गरज होती का हा प्रश्न निर्माण झालाय. फलंदाज होईल धाव बादच्या रूपाने बाद. मात्र माघारी परतल्याच्या केतनने विजयाचे स्वप्न दाखवले आणि त्याच केतनने अर्ध्यावरती साथ सोडलेली. चला उमेश चोनकर यांना विनंती राहील की आपण माईकशी लगेच संपर्क करा, कारण सागरजी देशमुख साहेब आपली वाट पाहत आहेत. 5 बॉल या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 18 धावांची गरज. वाईट बॉल होता आणि त्याच्यावरती केतन बाद झालाय. वितरण एक्स्ट्रा तर मिळालीच होती. जय हरी पलक 11 रांजनोली संघाला. बघ धावायची गरज काय असा प्रश्न आता पाठी राख्यांच्या मनात पडला असेल. पुरस्कर्ते बाळूदादा बोराडे यांच्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न पडला असेल, कारण त्यांना विश्वास होता केतनवरती. 5 बॉल 18 धावांची गरज. ओ शॉर्ट ऑफ लेन संपर्क नाहीये आणि आता इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाते. फलंदाज या ठिकाणी होणारे बाद. बॉल 18 धावांची गरज. गोलंदाज राऊंड विकेटने फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एका धावेने काही फरक पडणार नाही. दुसऱ्या धावेचा कॉल आणि आता 2 धावा सुद्धा मिळतात सहज गतीने. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावत संख्या धावफलकावरती 32. 32 48 धावांचं लक्ष होतं.
सुरुवात थोडीशी अडखळत केली. जर सुरुवातीच्या षटकामध्ये धावा आल्या असताना रितेश तर सामना सोपा होऊ शकला असता, परंतु या ठिकाणी 3 बॉल 16 धावांची गरज अजूनही वेळ गेलेली नाहीये. जर एका 2 मोठे फटके आले ना तर सामना बॅलन्स राहू शकतो या मॅच मध्ये. एका बाजूला आपण पाहिलं तर पशु आई 11-7080 गावदेवी वेली, तर दुसऱ्या बाजूला जय हरी पलक 11 रांजनोली संघ खेळतोय. 3 बॉल 16 धावांची गरज. सध्या तरी आपण पाहिलं तर रांजनोली हा संघ अडचणीत सापडलाय, परंतु आता ही नौका किनारी लावणार कोण हा प्रश्न आहे. गोलंदाज की फलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय आक्रमक पवित्रा घ्यावाच लागणार आहे. 3 बॉल 16 धावांची गरज असताना बॅटची कडा, फलंदाज होईल बाद, कॉट बिहाइंड आणि पूर्णपणे आता या सामन्यावरती पकड मजबूत केली आहे टीम वहेले संघाने. फलंदाज या ठिकाणी बाद. तिथे मोमेंटम शिफ्ट झाला मी तर म्हणेन वेळे संघाच्या बाजूनं, कारण असं वाटलं होतं की आता केतनने सामना आपल्या बाजूने खेचून आणलेला आहे. निराशाजनक कामगिरी अगदी आपण पाहतोय. सुरुवातीला सलामीला येत असताना आपण पाहतो काही खेळाडूंनी केली आणि तिथून सामना टर्न झाला. तो वेले संघाच्या बाजूने आणखीन एक फलंदाज बाद, क्लीन बोल्ड आणि आता ऑल आउट होत आहेत. सर्व फलंदाज या ठिकाणी पास झालेले आहेत. टीम रांजनोली संघाचे प्रतिस्पर्धी संघ वेले संघ या ठिकाणी विजय झाला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड टीम रांजनोली. सन्माननीय हेमंतजी चतुरे साहेब या ठिकाणी या स्पर्धेतून रजा घेतात, त्यांचा मनपूर्वक आणि विशेष आभार. उद्या सुद्धा दादांची उपस्थिती या ठिकाणी आम्हाला लाभणार आहे. विशाल दादा राऊत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनिकेत मात्रे ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अनिकेत मुकादमे आमचे स्कोरर पुढे यम लिहिल्यानंतर त्याला असं वाटलं की सध्या मात्रे हे ट्रेंडिंगला आहेत, म्हणून त्यांनी अनाउन्समेंट आम्हाला तशी करायला सांगितली. परंतु अनिकेत मुकादम मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या अनिकेत आणि आपण देऊया या ठिकाणी सोमनाथजी खाडे सर जे आमचे गेस्ट कॉमेंटेटर आहेत त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच. चला लगेच एक नवीन सामन्याला सुरुवात होते आणि आता या ठिकाणी पोगाव आणि SSCC खंबालपाडा या संघा दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि हा सामना 4 षटकांचा असणार.